मंडळी, तुम्ही जर एक भाकरी खाता असाल ना तर तुम्ही 2 भाकरी खाल, इतकी सुंदर टेस्टी मिरची लागते. कुणाच्या तोंडाला टेस्ट नसेल तर हे मिरची खाऊन त्यांच्या नक्की तोंडाला टेस्ट येईल. 2 घास ते जास्त खातील, इतकं छान तिखट आंबट ही मिरची आहे. बघा तुम्ही. चला आपण याची रेसिपी बघूया. नमस्कार मंडळी. तर साहित्य आपलं हे आहे, साबुदाणे आहे, साबुत मिरी आहे थोडीशी, बडीशेप आहे थोडंसं आणि जिरं. हे आपण छानपैकी एकदम छानपैकी गवळं म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत कमी गॅसवर त्याला छानपैकी भाजून घेऊन त्याला असं दरदर कुटायचं. छानपैकी आपला भाजलेला आहे. आपण आता याला दरदरी कुटून घेऊया. हे आपण छानपैकी ह्याला दरदरी कुटून घेतलेलं आहे. हे असं मस्त कुटलेलं आहे. आता आपण थोडंसं तेल टाकूया. मोहरी टाकून घ्यायची थोडीशी, थोडं हिंग टाकूया. हिंगाची फोडणी खूप छान असतात. त्यावरून आपण मिरची टाकूया. मिरची आपण छानपैकी असे मधून कापलेली आहे, चिरा दिल्यामधून. आणि आपल्याला थोड्याशा मोठ्या मिरच्या पाहिजेल का, पण मला या छोट्याचं घेतला त्यामुळे छोटं घ्यायचं. वरती आपण थोडा कढीपत्ता घालतो. ते कढीपत्त्याचा तडका खूप छान लागतं, टेस्ट खूप छान येते. आता आपण थोडी हळदी घालूया, थोडं लाल तिखट, बरोबर आपण 1 चम्मच आता वाटलेला मसाला टाकायचा. आता छानपैकी आपल्याला हलवायचं. थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर आपल्याला लिंबू, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लिंबू नका. मला खूप आवडतं असं तिखट आंबट, त्यामुळं मला लिंबू आवडतं म्हणून मी लिंबू टाकले. तुम्हाला आवडलं तर नक्की टाका, छान लागते टेस्ट. आता आपण हे फेकून घेतलेले आहे दही, ते दही सगळं टाकायचं याच्यामध्ये. आणि छानपैकी आपण मस्तमध्ये हलवून घ्यायचं याला पूर्ण दही सुकेपर्यंत, म्हणजे दही पूर्ण ह्याच्यामध्ये मुरेल तिथपर्यंत आपण ह्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे पूर्ण, म्हणजे पूर्ण दही मिरचीमध्ये मुरेल. अगदी बघा आपली मिरची एकदम मस्त. आता आपण गॅस बंद करू. आपलं पूर्ण दही आपला गायब झालेला आहे. एकदम मस्त झणझणीत आंबट, एक आंबट तिखट. वा काय मिरची म्हणजे तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंय ना. हा काय छान सुंदर वास येतोय. बोलायचं मंडळी, तुम्हाला ही माझी दही मिरची रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.